नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. वादग्रस्त हलगा मच्छे बायपास रस्त्याचा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा आंदोलन छेडत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी शेतकऱ्यांनी चक्क बायपास रस्त्यावर झोपून निषेध नोंदवला. सुपीक जमिनीतून बायपास रस्ता नेण्यास अल्प भूधारक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प रेटून नेण्याचा हट्ट सोडलेला नाही. दुसरीकडे हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. शेतकरी नेते राजू मर्वे आणि प्रकाश नायक यांच्या नेतृत्वाखाली रद्द करा हलगा मच्छे बायपास रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. वादग्रस्त हलगाव मच्छे बायपास रस्त्याचा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा आंदोलन छेडले होते. दरम्यान आज गुरुवारी रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले शेतकरी सुरेश मऱ्याकाचे यांनी कंत्राटदाराकडे धाव घेतली. यावेळी शेतकरी सुरेश व कंत्राटदार यांच्यात जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर कंत्राटदाराने शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संबंधित शेतकऱ्याचा मोबाईल फोन फोडण्यात आला असून त्याला शारीरिक दुखापत झाली आहे. जखमी शेतकऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. शेतकऱ्यांनी दोषींवर तात्काळ कारवाई करावी तसेच हलगा मच्छे बायपासचं काम त्वरित थांबवावं अशी जोरदार मागणी केली आहे. माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जयंतीनिमित्त आज बुधवारी बेळगाव नगरी भक्तीच्या गर्दीने फुललं आहे. बेळगाव शहराचे ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राणी चन्नम्मा चौकामध्ये गणपती मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच जनसागर उसळला आहे. भक्ती आणि श्रद्धेच्या या वातावरणात संपूर्ण बेळगाव शहर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेलं आहे. गणेश जयंतीचे औचित्य साधून बाप्पाला अलंकारांनी मढवण्यात आलं आहे. त्यामुळे बाप्पाचं रूप अधिकच तेजोमय आणि आकर्षक दिसत आहे. आपल्या लाडक्या दैवताचं हे रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली असून मंदिराबाहेर गर्दी वाढली आहे. मंदिराला करण्यात आलेली विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट भक्तांच्या उत्साहात भर घालत आहे. श्री स्वयंभू गणेश मंदिर, गणेश मार्ग, खानापूर, टिळकवाडी, बेळगाव येथे आज गुरुवार दिनांक 22 रोजी श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. गुरुवारी दिनांक 22 ते शुक्रवार दिनांक 23 या कालावधीमध्ये श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 6 वाजता काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये अभिषेक, सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये महागणहोम संपन्न झाला. दुपारी 12 वाजता श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त महाआरती व मंत्रपुष्प अर्पण करण्यात आले. सायंकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये भजनी मंडळाचा संगीत कार्यक्रम होणार आहे. तसेच उद्या शुक्रवार दिनांक 23 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कथित छळामुळे एका शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरव्वा निलाप्पा केगानूर, वय 36, राहणार अनिगोळ, तालुका बैलहोंगल असं मृत महिलेचं नाव असून कर्ज वसुलीच्या सततच्या तगाद्याला कंटाळून तिने घराजवळील तलावात उडी मारून जीवन संपवल्याचं समजतं. मृत्यूपूर्वी गौरव्वा हिने घराच्या भिंतीवर मृत्यूपत्र लिहिलं होतं. त्यामध्ये माझ्या आत्महत्येला फायनान्सच्या महिला जबाबदार आहेत. माझ्या मुलाला 10वी पर्यंत शिक्षण द्यावं असा भावनिक संदेश नमूद असल्याचं सांगितलं जातं. तसेच कर्जामुळेच माझा मृत्यू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचा दावा करण्यात आलाय. शेती व उपजीविकेसाठी कुटुंबाने मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलं होतं. कालांतराने व्याजासह ही रक्कम 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत वाढली. कर्ज वसुलीसाठी सातत्याने होणाऱ्या दबावामुळे मानसिक त्रास वाढत गेल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी कर्नाटक शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केलाय.
संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देत दोषी मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, तसेच मृत शेतकरी महिलेच्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 40 ते 50 वर्षांपूर्वी बेळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात एका कंत्राटी कंपनीने प्लॉट देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कंपनीने ज्या जागेचे प्लॉट दाखवले होते ती जागा नंतर इतर अनेक लोकांना देऊन त्या ठिकाणी घरे उभारण्यात आल्याचा आरोप बाधितांनी केला आहे. या फसवणूक प्रकरणी बाधित नागरिकांनी संबंधित कंपनी व तिच्या संचालकांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र अनेक वर्षे लोटूनही अद्याप न्याय मिळालेला नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा व वचन दिल्याप्रमाणे जागा उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी बाधित नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे आधार कार्ड कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता डिॲक्टिव्ह करण्यात आल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे. अचानक आधार कार्ड बंद झाल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत असून विशेषतः वृद्ध नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. डिॲक्टिव्ह झालेले आधार कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी नागरिक प्रयत्न करत असले तरी अद्याप अनेकांचे कार्ड कार्यान्वित झालेले नाही. वृद्ध नागरिकांचे बोटांचे ठसे जुळत नसल्याने रेशनसारख्या अत्यावश्यक शासकीय सुविधाही मिळू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या समस्येमध्ये आणखी गंभीर बाब म्हणजे काही प्रकरणांमध्ये जिवंत व्यक्तींच्या आधार नोंदींमध्ये निधन झाले असा उल्लेख करण्यात आलाय. या चुकीच्या नोंदींमुळे संबंधित नागरिकांना विविध शासकीय सेवा पूर्णतः बंद झाल्या असून मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या बेळगावमध्ये आधार कार्ड पुन्हा सक्रिय करण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना बेंगळूर येथील मुख्य आधार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. वृद्ध, अपंग व गरीब नागरिकांसाठी ही बाब अत्यंत त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने लक्ष घालून बेळगाव येथे स्वतंत्र मुख्य आधार कार्ड कार्यालय सुरू करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या समस्येमुळे अनेक निरपराध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयाने खासगी लांब पल्ल्याच्या बस तसेच अवजड वाहनांच्या हालचालींवर कडक निर्बंध लागू केले आहेत. नो पार्किंग व एकाआड एक पार्किंग नियम शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढील रस्त्यांवर दोन्ही बाजूनी वाहन पार्किंग पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. त्रिवेणी हॉटेल ते CBS सर्कल, कीर्ती हॉटेल क्रॉस ते संगोळी रायना सर्कल तसेच कृष्णदेवराय सर्कल ते महापालिका क्रॉस दरम्यान सम विषम तारखेनुसार एकाआड एक बाजूला वाहन पार्किंग करण्याचा नियम लागू करण्यात आलाय. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा कलम 192 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी नागरिक, बस चालक व वाहन चालकांनी नियमांचं पालन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे. निपाणी शहरात घट्टेगल्ली, फ्रेंड्स कॉर्नर, हरिनगर, तहसीलदार प्लॉट, एक खांबी गणेश मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, जामदार प्लॉट इत्यादी ठिकाणी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. यावेळी निपाणी शहर व परिसरात अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. गणेश गणेश मोरयाच्या गजरामध्ये गणेश जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री गणेश मंदिरात सकाळी श्रींच्या मूर्तीस अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर गणेश याग, यज्ञ, होम हवन करण्यात आले. नंतर श्रींचा जन्मकाळ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. यावेळी मंदिरात नागरिक तसेच महिलांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी युवा नेते बसवप्रसाद जोल्ले, राजू गुंदेशा, अभिनंदन मुदकुडे, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, नगरसेवक विलास गाडीवडर तसेच श्री गणेश सेवा मंडळ घट्टेगल्ली यांचे सर्व सभासद, कार्यकर्ते, महिला यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाप्रसादासाठी पुरुष व महिला यांची स्वतंत्र व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती.
जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाकडून मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था हाताळणे, पोलिसांनी घ्यावयाच्या उपाययोजना, तात्काळ प्रतिसाद क्षमता व दलातील समन्वयाबाबत माहिती व प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले. मॉक ड्रिलमध्ये तणाव नियंत्रण पथकातील अधिकारी आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. जमाव पांगवण्याच्या पद्धती, शील्ड फॉर्मेशन, शिस्तबद्ध हालचाली, परिस्थिती नियंत्रणाचे तंत्र, अश्रुधूर वापराचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मॉक ड्रिल दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून संपूर्ण सरावावर देखरेख केली, आवश्यक मार्गदर्शन देत होते. प्रत्येक टप्प्यावर शिस्त, आदेशपालन आणि संघटनात्मक कामकाजाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आपत्कालीन प्रसंगी कोणत्याही नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवत कायदेशीर व मर्यादित बळाचा वापर कसा करावा यावर विशेष भर देण्यात आला. वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या वतीने मंडळाचा वर्धापन दिन व हळदी कुंकू कार्यक्रम तसेच नवीन कार्यकारिणी स्थापना सोहळा असा संयुक्त कार्यक्रम गोवावेस येथील श्री राजाराम मठामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी 2026-27 सालाकरिता वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी वर्षा सटवाणी, उपाध्यक्षा शुभांगी देवलापूरकर तर सचिवपदी मंजुषा देवलापूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपसचिव अश्विनी कलघटगी, खजिनदार उज्ज्वला बैलूर तर उपखजिनदार प्रणाली कपिलेश्वरी यांची निवड करण्यात आली. वैश्यवाणी समाजातील विविध वयोगटातील महिलांनी वैयक्तिक तसेच सांघिक गटामध्ये नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपस्थित महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. टिळकवाडी येथील बुधवारपेठ परिसरामध्ये असलेल्या एका इडली वडा कॅन्टीनमधील कामगाराकडून उशिरा रात्री सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं. संतप्त नागरिकांनी तात्काळ याबाबत स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांना माहिती दिली. माहिती मिळताच नगरसेवक नितीन जाधव यांनी आरोग्य निरीक्षकांसह संबंधित कॅन्टीनला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कॅन्टीन मालकाशी चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित कॅन्टीनवर 2,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना नगरसेवक नितीन जाधव यांनी सांगितले की नागरिकांनी घराघरातून कचरा संकलनासाठी येणाऱ्या महापालिकेच्या वाहनालाच कचरा द्यावा. सार्वजनिक ठिकाणी किंवा उशिरा रात्री कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. महापालिकेच्या स्वच्छता नियमांचे पालन करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. या कारवाईवेळी सॅनिटरी इन्स्पेक्टर लक्ष्मण मोहिते आणि सुपरवायझर गजानन मुळीक उपस्थित होते. यरनाळ निपाणी पुनश्च बस सेवेचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. कोरोनानंतर जवळपास 3 वर्षांनंतर ही बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. ही बस सेवा सकाळी 9:30 वाजता तर सायंकाळी 5:30 वाजता या वेळेमध्ये चालू करण्यात आली आहे. या बस सेवेसाठी यरनाळ येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रकांत डावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बस सेवेची मागणी केली होती. त्यानुसार आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी विशेष प्रयत्न करून यांना गावासाठी दिवसातून 2 बस फेऱ्या चालू केल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे. या वेळेला बसचे पूजन संगीता मोरे तर सिद्धोजीराव निंबाळकर यांनी श्रीफळ वाढवून बस सेवेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी यरनाळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर, डीजे देसाई सर, सुयोग जोशी, भूषण खामकर, सुनील वडगावे, ज्योतिराम पवार, मल्हारी मोरे, भीमराव सकपाळ, हैबतराव पाटील, आनंदा लकडे, बंडा शिंदे, अण्णासो लोहार, जयवंत शेळके, संदीप गायकवाड, अजित लकडे, तानाजी ऐवाळे, प्रमोद तोडकर, कुसुम सुतार, कृष्णाजी पवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावमधील संतोष वेर्णेकर परिवाराने आपल्या नूतन वास्तूच्या गृहप्रवेशाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपून साजरा केला आहे. या शुभप्रसंगी त्यांनी बेळगावातील कॅन्टोन्मेंट स्नेहालय या विशेष मुलांच्या शाळेला भेट देऊन समाजोपयोगी उपक्रम राबवला. वेर्णेकर परिवारातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व मुलांसाठी सहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते. आनंदाच्या क्षणी समाजातील गरजू घटकांना सोबत घेऊन वेर्णेकर कुटुंबियांनी एक सकारात्मक संदेश दिला आहे. या कार्यक्रमाला संतोष वेर्णेकर व त्यांचे कुटुंबीय, संस्थेच्या मार्गदर्शिका डॉक्टर राणी आसगावकर,
चेअरमन डॉक्टर RB अनुगोळ, मुख्याध्यापिका दीपाली पाटील, शिक्षिका भारती तुळसकर, संगीता बैलूरकर आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.